हॅलो नमस्कार मैत्रिणींनो। तर आजचा व्हिडिओ आहे तो इथं यूजफुल व्हिडिओ आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं केसांना नॅचरली हेअर कलर कशा प्रकारे करायचं हे दाखवणार आहे। तुम्ही इथं तुमच्या पांढऱ्या केसांवरती मार्केटमधले जे हेअर डाय वापरतात त्यामुळे काही जणांना इथं त्यामुळे आणखीनच त्यांचे केस आहेत ते खूपच जास्त पांढरे व्हायला लागतात आणि काही जणांना तर विकतचे जे हेअर डाय आहेत त्याच्यामुळे इथं साईड इफेक्ट वगैरे होतं किंवा केसामध्ये खाज इथं पुरळ येणं ही प्रॉब्लेम्स होतात। त्यामुळे मी इथं तुम्हाला एक हर्बल असं हेअर डाय कशा प्रकारे बनवायचं आणि ह्यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट वगैरे होणार नाही। एकदम होममेड हर्बल आणि नॅचरल हेअर डाय आहे। व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास इथं सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। तर सर्वात आधी तुम्हाला इथं मेहंदीची पानं घ्यायची आहेत आणि मेहंदीची पानं आहेत ती 12 महिने इथं अवेलेबल असतात, ती तुम्ही यूज करायचं आहे। नाहीतर तुम्ही बाजारातलं जे हर्बल मेहंदी पावडर आहे ते देखील यूज करू शकता। आणि मी इथं भृंगराज घेतलंय, ह्याला म्हाका असं म्हणतात। ही म्हाक्याची पानं सुद्धा जास्त पाण्याच्या ठिकाणी इथं येतात आणि गावाकडे तर ही म्हाक्याची जी पानं आहेत ती इझिली अवेलेबल असतात आणि ही नॅचरली तुमच्या केसांना काळी करतात ही जी पानं आहेत ती। आणि केसांच्या वाढीसाठी सुद्धा ह्या पाल्याचा इथं खूप जास्त असं तेलात वगैरे घालून इथं उपयोग केला जातो। आणि जो म्हाक्याचा पाला आहे तुम्ही इथं हातावरती चोळला असता तुम्ही पाहू शकता, काही वेळानंतर त्याचा जो रस आहे तो काळा होतो आणि तोच रस आहे तो केसांना सुद्धा इथं कलर देण्याचं काम करतं। आणि तुमचे जर पांढरे केस असतील, लवकर पांढरे होत असतील, ते सुद्धा इथं लवकर होणार नाहीत। इथं मी जो म्हाक्याचा पाला आहे तो आणि जो मेहंदीचा पाला आहे तो एकत्र करून मी मिक्सरला बारीक असं वाटून घेत आहे। एकदम बारीक असं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। खूप जास्त पाण्याचा वापर देखील करू नका, थोडं थोडं पाणी घालून तुम्ही एक स्मूथ असं पेस्ट तयार करून घ्या। त्यानंतर मी ह्यामध्ये काच सुद्धा वापरलेले आहे, जे पानामध्ये घालतात वापरतात ते काचेचा सुद्धा मी इथं वापर केलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी देखील चालतं, पण काच वापरल्यामुळे जो कलर आहे तो एकदम डार्क येतो आणि तुमचे केस आहेत ते देखील एक शाईन करतात, त्यामुळे मी वापरलेला आहे। तुम्ही कोणत्याही किराणा दुकानामध्ये जो पानात घालून खाता तो काच द्या म्हटलं तर तुम्हाला ते देतील, तुम्ही सुद्धा तो यूज करा, नाही तर नाही केला तरी देखील चालतं। आता मी इथं पाला आहे तो व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही जी पेस्ट आहे ती भिजत ठेवायची आहे एक रात्रभर, किंवा तुम्ही 8 तासासाठी ही जी पेस्ट आहे ती भिजत ठेवूनच मग तुम्ही यूज करायचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला इथं लोखंडाचा तवा घ्यायचा आहे। तुमच्याकडे लोखंडाचा तवा नसेल तर तुम्ही इथं कोणतंही लोखंडाचं भांडं वगैरे यूज केला तरी देखील चालतं। तुम्ही इथं यूज करत नसाल असं भांडं किंवा तुम्ही कढई, जर तुमच्याकडे कोणतंही भांडं लोखंडाचं असेल तर तुम्ही यूज केला ते देखील चालतं, कारण की लोखंडामध्ये इथं लोहाचं प्रमाण जास्त असतं आणि ते कलर येण्यासाठी सुद्धा खूप मदत करतं। आता तुम्ही देखील इथं पाहू शकता, मी सकाळपर्यंत इथं खूप जास्त छान असं ब्लॅक कलर आलेला आहे। एकदम आपण मार्केटमध्ये जे डाय वापरतो त्याप्रमाणे ह्या मेहंदी इथं तयार होते आणि तुम्ही इथं अप्लाय केल्यानंतर देखील तुमचे केस आहे एकदम सॉफ्ट, सिल्की आणि शायनी सुद्धा होतात। आता इथं कलर आहे तो इथं आलेला आहे, तुम्ही पाहू शकता रेड असं कलर आलेला आहे आणि तुम्ही इथं भिजवल्यानंतर सुद्धा ह्याचा कलर आहे आणखीनच डार्क बनतो। आणि इथं तुम्ही मेहंदीचा पाला आहे आणि जो मी इथं म्हाक्याचा पाला आहे तो तुम्ही इथं उन्हामध्ये स्वच्छ वाळवून जरी त्याची पावडर बनवून देखील जर यूज केला तरी देखील तो तुमच्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा मदत करतो आणि तुम्हाला परत परत अशा प्रकारे मिक्सरला वगैरे लावायची गरज नाही। तुम्ही एकदमच अशा स्टोर करून ठेवू शकता। 6 महिने वर्षभर जरी ती पावडर तुम्ही यूज केला तरी देखील चालतं। आता इथं 8 तासानंतर इथं कलर बघा, तुम्ही पाहू शकता कलर इथं ब्लॅक असं झालेला आहे। एकदम हेअर डाय ज्याप्रमाणे होतो त्याप्रमाणे इथं ब्लॅक झालेला आहे। आणि मी माझ्या चॅनलवरती जे इथं यूजफुल व्हिडिओज असतात तेच मी इथं शेअर करत असते। मी इथं कोणतंही फेक वगैरे व्हिडिओ इथं बनवत नाही आणि ते मला शेअर करायला देखील आवडत नाही। तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज इथं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी अशाच यूजफुल व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करत असते। आता ही जी पेस्ट आहे तुम्ही केसांवरती डायरेक्टली अप्लाय करायचं आहे।
केसांवरती तुम्ही 30 मिनिट किंवा 1 तासासाठी ही पेस्ट आहे ती लावून ठेवायची आहे. त्यानंतर तुम्ही केस धुवून घ्यायचं आहे. तुम्ही देखील पाहू शकता केसांचा कलर आहे पांढऱ्या. जर केस असतील तर ती नॅचरली डाय होतात आणि केस डॅमेजसुद्धा होत नाहीत. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.